इन्व्हेस्टमेंटचा EMI हा लॉंग टर्म का असला पाहिजे? कुटुंबासाठी जेव्हा आपण घर घेतो ते देखील लोन घेऊन, तर लोनचे हप्ते आपण 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत भरतो. काही लोक हा टेन्युअर 30 वर्षापर्यंत देखील घेतात. फॅमिली वाढली तर गरज म्हणून आपण एखादी कार घेतो, ती देखील लोनवरती. त्याचे देखील हप्ते आपण 5 ते 7 वर्षापर्यंत भरतो. आजची सगळ्यात मोठी गरज म्हणजे स्मार्टफोन, मोबाईल फोन. हा मोबाईल फोन देखील 1 किंवा 2 वर्षाच्या हप्त्यावर विकत घेतला जातोय. एवढंच काय, आजकाल फिरायला जायचं म्हणलं तर हॉलिडे पॅकेज देखील EMI वरती मिळतात. पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं काय? आपल्यापैकी क्वचितच लोक 15 किंवा 20 वर्षापर्यंतची SIP पूर्ण करत असतील. खूप थोडे लोक असतील जे त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत पेन्शन प्लॅनचे हप्ते भरत असतील. मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी केलेली इन्व्हेस्टमेंटचे हप्ते शेवटपर्यंत भरणारे किती लोक सापडतील? हा खूप मोठा एक प्रश्न आहे. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंटच्या EMIची मुदत ही कर्जाच्या EMIच्या मुदतीपेक्षा नेहमी मोठी असावी, तरच मोठी वेल्थ क्रिएशन होऊ शकते. त्यामुळे नियमित सेव्हिंग करा आणि लॉंग टर्मचा विचार करा.